विजयसिंग शिवाजीराव पंडित, जन्म 21 नोव्हेंबर 1977, जन्मस्थान गाव दैठण, तालुका गेवराई, जिल्हा बीड, महाराष्ट्र. कौटुंबिक पार्श्वभूमी: ते माजी मंत्री शिवाजीराव अंकुशराव पंडित यांचे कनिष्ठ मूल आहेत. शिक्षण: 2010 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथून LLB म्हणजे कायद्याची पदवी घेतली. व्यवसाय: शेती आणि पर्यायी व्यापार. राजकीय कारकीर्द: तो सध्या आमदार आहेत. त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP तिकिटावर गेवराई असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे बीड जिल्ह्यापासून विजय मिळवला. 2024 मध्ये त्यांनी 116,141 मतांची भक्कम बाजी मारली आणि त्यांचा पुढचा निकटचा सामना करणारा उमेदवारापेक्षा 42,390 मतांनी जिंकलं. ते पूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, म्हणूनच स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरावर अनुभव आहे. विधानसभा कामकाज आणि मुद्देसूद काम. नोव्हेंबर 2024 मध्ये शपथ घेतल्यानंतर लगेच पहिल्याच अधिवेशनात त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रमुख समस्या उपस्थित केल्या, जसे की सिंचन म्हणजे पाणी व्यवस्थापन, महामार्ग म्हणजे रस्त्यांची दुरावस्था, तसेच स्थानिक गुन्हेगारी प्रकरणांबाबत आवाज उठविला. ते अनेक सामाजिक ओळखी समाजगटांशी जोडलेले आहेत. काही समाज नेत्यांनी त्यांचे समर्थन केले आहे. उदाहरणार्थ, काही बंजारा समाजाने त्यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. 2025 मध्ये सामाजिक आणि राजकीय संवेदनशील मुद्द्यावर म्हणजे आरक्षण व समाज गट यांबाबत ते आणि एखाद्या OBC नेत्यांमध्ये वाद झाला. या कारणाने काही वादग्रस्त वक्तव्य व आरोप-प्रत्यारोप सार्वजनिक झाले. त्यांच्या मतदारसंघात म्हणजे गेवराईमध्ये पारंपरिक पंडित पवार कुटुंबांमधला स्पर्धात्मक राजकारण आता पुन्हा सक्रिय झाले आहे. 2024 मध्ये त्यांनी आपल्या काकाशी म्हणजे बदामराव लहुराव पंडित यांच्या प्रतिपक्षात लढत दिली होती. तुमच्या नजरेने जर तुम्हाला मतदारसंघात आणि गावात विकासाच्या दृष्टीने काही बदल पाहिजे असतील तर विजयसिंग पंडित यांचा कार्यकाळ आणि कामगिरी महत्त्वाची ठरू शकते. पाणी, सिंचन, रस्ते आणि सामाजिक विकास हे त्यांच्या अजेंड्यात आहेत. पण समाजात वाढलेल्या वादांमुळे म्हणजे जात वर्ग, आरक्षण मुद्दे यांबाबत सावधगिरीची गरज आहे.